आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। पी चिदंबरम यांनी पीएमएलए कायदा आणला आणि त्यातच अडकले। आता आणलेला कायदाही तसाच आहे, यामध्ये आमचा मित्र अडकला नाही पाहिजे। नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना चिमटा। आम्हाला चिंता जसं पी चिदंबरम साहेबांनी जसा कायदा केला होता ईडीचा, जसं मगाशी जयंत पाटलांनी उल्लेख केला, त्या कायद्यामध्ये तेच अडले। आमचे मित्र अडू नये याची काळजी आम्हाला आहे, म्हणून आम्ही शंका व्यक्त करतोय। जन्मभर आम्ही सत्तेत राहणार नाही, कधी इकडे तर कधी तिकडे। विरोधकांचं तोंड दाबायचा कायदा केला तर सर्वाधिक विरोधात आम्हीच राहिलो आहोत। सत्ता आता पाहतोय आणि विरोधात मी जास्त खतरनाक। फडणवीसांचं पटोलेंना उत्तर। मी पण हे मानणाऱ्यांपैकी आहे की जन्मभर आम्ही इकडे नाही आहोत, कधी तिकडे आहोत कधी इकडे आहोत। त्याला जर कायदा असा केला की ज्यातलं विरोधकांचं तोंड दाबावं लागेल, दाबता येईल। माझं त्या जीवनातले जास्त वर्ष विरोधी पक्षात गेले, सत्तारूढ पक्ष आता पाहायला लागलो आम्ही। आणि तुम्हाला माहिती आहे की विरोधी पक्षात मी जास्त खतरनाक आहे। गडचिरोलीमधील नक्षलवाद कमी करण्यासाठी मोठं काम केलं। नितीन राऊत यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक। तर रस्ता अडवला, मोर्चा काढला तरी कायद्याची भीती आहे। भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये अशाच प्रकारे अनेकांना अटक झाली। नितीन राऊत यांच्याकडून कायद्याबाबत प्रश्न उपस्थित। गडचिरोली जिल्हा जो नक्षलवादी होता त्या ठिकाणचा नक्षलवाद कमी करण्यामध्ये प्रमुख भूमिका आपण त्या ठिकाणी केलेली आहे, त्याचं समर्थन तर आम्ही केलंच पाहिजे। 75ची शाल अंगावर पडते, त्याचा अर्थ आता थांबावा असा असतो। मोहन भागवत यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ ये होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो। सप्टेंबर महिन्यामध्ये मोदी 75 वर्षांचे होत आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देतोय। मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा दाखला देत संजय राऊतांचा मोदींना टोला। आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत। त्यांची दाढी पिकलेली आहे, त्यांच्या डोक्यावरची केसी उडालेली आहेत। मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल। राजकीय निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितला, तर मनात निवृत्तीचे विचार येणं हे देशासाठी शुभ संकेत। राऊतांचा टोला। निवृत्तीनंतर जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतात, किंबहुना या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत, हे देशासाठी शुभ संकेत आहे। उपमुख्यमंत्री शिंदे ओरिजिनल शिवसेना तर अजितदादा ओरिजिनल राष्ट्रवादी घेऊन बाहेर पडले। फडणवीसांची प्रतिक्रिया। तर कायद्याच्या चौकटीत राहूनच नार्वेकरांनी योग्य न्याय दिल्याचं फडणवीसांचं वक्तव्य। आपल्याला माहिती आहे की शिंदे साहेब हे ओरिजिनल शिवसेना घेऊन बाहेर पडले होते। नंतरच्या काळामध्ये अजितदादा देखील ओरिजिनल एनसीपी घेऊन बाहेर पडले। खासदार संदीपान भुमरे यांच्या भावजाईसाठी प्रशासन मेहरबान। मद्यपरवाना ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया जलद गतीनं राबवल्याचा आरोप। औरंगाबाद खंडपीठातील याचिकेमुळे फाईलचा वेगवान प्रवास समोर। बच्चू कडू यांच्या 7/12 कोरा पदयात्रेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पाठिंबा। बाळा नांदगावकर हे देखील पदयात्रेमध्ये सहभागी। तर सरकारनं कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करावी, नांदगावकर यांची मागणी।